अरे मधुरा, ये 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 काय एकदम अचानक इकडे कशी काय आलीस? सहज, म्हणजे इकडूनच पास होत होते. बरोबर, ये मग आता ते. नाही नाही जीजू, मला ना खूप उशीर झालाय. एक महत्वाचं काम होतं म्हणून आले. काय एवढं? ही बॅग आहे ना, ही ताईला द्यायची होती. हो काय त्याच्यात? ताईचं काहीतरी महत्वाचं सामान आहे. म्हणजे घराची आवरावर करत होते ना तेव्हा सापडली. म्हटलं देऊन यावं. एवढं काय महत्वाचं आहे की तू एवढी तातडीने आलीस? नक्की काय ते माहित नाही, पण ताई म्हणायची की ही बॅग तिला तिच्या आयुष्यापेक्षा प्रिय आहे. बरोबर, काहीतरी इम्पॉर्टंट आहे तिच्यासाठी यात. बर बर बर. पण आता मीरा नाहीये घरात, मी दिला मग. हा चालेल, तुम्ही द्या. ठीक आहे, पण तू आता येतच नाहीयेस का आतमध्ये? नाही नाही, खरंच उशीर होतोय जीजू, एका क्लायंटला भेटायचं ना. ठीक आहे, पुन्हा ये पण. शुअर सर, येते. चल बाय 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 बाय. काय ग उत्तरा, कधी आलीस? आत्ताच आले का? मला वाटलं आधीपासून येऊन उभी आहेस की काय? नाही, काय झालं? मधुरा येऊन गेली. ओ, मला कळलंच नाही. अरे दादा, तू तरी सांगायचंस मला. आश्चर्य, मला वाटतं तुम्ही एवढ्या दोघी जवळच्या मैत्रिणी आहात, तिने फोन बिन केला असेल तुला. ती येऊन गेली, तुला कळलंच नाही? नाही कळलं. कदाचित तिला घाई असेल काहीतरी कामाची, म्हणून गेली असेल. असेलच. ठीक आहे, ठीक आहे, ओके. सतत तिचा भूतकाळ, माझा भूतकाळ का आडवा आहे तू माझ्या? मला ना काही. दुसऱ्या कामात आम्ही सगळं सामान आणलेलं आहे. ध्रुवा वाट बघते, तिला आत्ताच्या आत्ता सगळी तयारी करायची, अजिबात थांबायला तयार नाही. चला चला चला, लवकर चला. हे सगळं कधी संपणार आहे मीरा? काय? अरे देवा, मला ना वाटलंच होतं, मी तो विषय काढायलाच नको होता. हो ना, हे बघा, तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकला नाही म्हणून हे सगळं घडलं असं नका वाटून घेऊ. ते झालं ते झालं ना, आता पुढे जाऊया आपण. पुढे कसं जाणार? सतत तुझा भूतकाळ, माझा भूतकाळ मध्ये येत राहतो. संताप संताप होतो माझा. आता मी काय केलंय? हे बघ, माझा भूतकाळ मी आपल्या दोघांच्या मध्ये कधीच आणला नाही. तू केवळ म्हणालीस म्हणून तो सगळा बॉक्स तुला आणून दाखवला. वाटत तर मला आता सांग, मी तो सगळा जाळून टाकेन. हो नाही नाही, मी असं कुठे काय बोलले? काय झालंय? या सगळ्या भूतकाळाचा मला त्रास होऊ नये असं नाही का काय वाटत तुला? झालंय काय अचानक, ते तरी सांगाल का? नाही, जाऊ दे. मला ना नाही काही बोलायचंच नाही. मला कोणाशीच काही, तुझ्याशी पण नाही बोलायचं. माझा मी शांत होईन नंतर, आणि मी नंतर बघू. हे बघा, आय एम सॉरी, मला तो विषय काढायला नको होता खरं तर. आय एम सॉरी. हे बघ मीरा, प्लीज प्लीज मला ना एकट्याला राहू दे ना, प्लीज एकटा राहू दे मला. मी शांत होईन, मग मी येईन बोलायला परत. प्लीज प्लीज, आय रिक्वेस्ट. थोड्या वेळापूर्वी अगदी चांगल्या मूड मध्ये होते, अचानक काय झालं? किती छान कलर पेन्स मिळाले आहेत, किती छान कार्ड पेपर्स मिळाले आहेत. ऐक ना, आपण ना आधी मस्त कॉलम तयार करूया. नाही, पण
पण कॉलम ब्लॅकनी करायची का रेड? मग चला 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 लवकर सांगा काय करायचं ते. हा पहिले काय करायचं माहिती आहे का? आपण कॉलम तयार करायची. पण कोणता पेपर वापरायचा? कोणता वापरायचा विचार. ए मीरा, कोणता पेपर वापरायचा? ताई दुर्वा विचारते काहीतरी. काय ग? कोणता पेपर वापरायचा डिझाईन आणि टेबल करायला? बघूया ना, उघड तरी बघूया आपण. कोणता कोणता आहे? अरे बापरे, मी स्केलच आणायची विसरले. तुम्ही थांबा, मी स्केल घेऊन येते. कसला एवढा विचार करताय? काय झालंय? काय झालंय तेच कळत नाही. कशाबद्दल? गीता, आपण मगाशी सामान आणायला बाहेर गेलो ना, त्यापूर्वी यांचा मूड खूप छान होता अगं. मस्त असे उत्साहात होते. पण आपण परत आल्यानंतर मी यांना भेटायला गेले ना, चिडचिड केली त्यांनी माझ्यावर. चिडचिड? पण का? तोच तर प्रश्न पडलाय मला. काही कळतच नाहीये काय झालंय. मला सांग, आपण गेल्यानंतर ते घरी एकटे होते की कोणी होतं त्यांच्यासोबत? उत्तराताई होत्या ना. पण मग असं झालं तरी काय? ताई त्या दोघांमध्ये काही वाद झाले असतील का, किंवा आणखीन दुसरं काही? नेमकं काय ते मलाही कळत नाहीये, पण काहीतरी झालंय हे मात्र नक्की. बघ ना अगं, सगळं असं छान जमवायला गेले आणि सगळंच विस्कटलं. नाही आणखी नाही. आपण ज्यावेळी घरी आलो त्यावेळेला उत्तराताई घरी नव्हत्या. कुठे असतील त्या? कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. हे पण माझी एंट्री कशी वाटली? अरे एकदम मस्त. म्हणूनच इतक्या कमी वेळात तू माझी इतकी खास मैत्रीण झाली. हे सगळं ना फक्त तूच करू शकते. नाही, मला अजून ना बरंच काही करायचंय. पण ती पिशवी दादाला देऊन ना तू कमाल काम केलंय. खूप प्रेम होतो जात होतं ना दोघांचं. आता बघ कशा मिरच्या झोंबतील. येस. ए पण तुला हे सगळं सुचलं कसं? उत्तरा, समोरच्याच्या विषयी राग असेल ना तर सुचतं सगळं आपोआप. आणि एकदा सुचलं ना की मग थांबता येत नाही ग. ते पूर्णच करावं लागतं. आणि जेव्हा ते पूर्ण होतं ना, मग हे असं शांत वाटतं आपल्याला. ए तुला माहितीये, अशा खूप आयडियाज आहेत माझ्याकडे. तू मला फक्त इन्फॉर्मेशन दे, मग बघ मी कसे एक एक बॉम्ब टाकते ते. अश्रू बॉम्ब. याचं ना याआधी पण केलंय, पण तेव्हा तू नव्हतीस ना. हो नो, आय मिस्ड इट. पण नो वरीज, यापुढे कधीच काही मिस होणार नाही. काय? येस. आता जेव्हा जेव्हा ते हसतील ना, तेव्हा तेव्हा मी त्यांना रडवे. आणि ही जागा अशी छोटीशी सुरुवात आहे. अब देखो आगे आगे देखो होता है क्या. म्हणून तर धावत आले मी तुला भेटायला. इसी बात पे मुंह मीठा हो जाए. कमन कमन. येस. दम दम दम. घे घे घे. किती क्यूट आहे. मीरा, मला जमलं की नाही? अरे वा, म्हणजे जमलंच आहे तुला. इतकं सुंदर केलंय माझ्या बाळाने. हुशार आहे आमची दुर्वा. आता एक काम करूया, आपण हे कार्ड पेपर्स इथे कुठेतरी भिंतीवर लावूया. म्हणजे रोज बघून बघून पाडे मस्त पाठ होतील तुझे. चालेल. इथं मऊ. थँक्यू. तुझ्यामुळे खूप हेल्प झाली मला. आता ते भिंतीवर फोटो सारखं लावू नकोस. ते पाडे पाठ कर. दादानी एवढी चांगली आयडिया दिली, ते पण तुझ्यावर खुश झाले पाहिजेत ना. मी बाबांना दाखवून येते. नाही थांब थांब. आता नको, नंतर दाखव. नंतर कशाला? मी आत्ताच दाखवते. असं नको करू ना. ऐक ना माझं, नंतर दाखव ना प्लीज. अगं मीरा, त्यांनीच मला एवढी छान आयडिया सुचवली ना, मग त्यांना नंतर कशाला दाखवायचं? आता दाखवते ना मी.
मी. ऐक ना, ताई काय सांगतायत ते ऐक. तू नंतर दाखव, ते कामात असतील आता. 5 मिनिटांनी काही होत नाही, मी आत्ताच दाखवणार आहे त्यांना. अगं ऐक ना, सावकाश. अगं नंतर दाखवलं तर. बाबा हे बघा, बघा मस्त आहे ना. हा नाही घ्या ना. एक मिनिट हे बघ, ठेव आता ते. आता मी जरा वेगळ्या विचारांमध्ये आहे, मला हे कामही आहे खूप. आता नको, आपण हे सगळं नंतर बघू. हा बाबा याआधी तुम्ही माझा अभ्यास कधीच घेतला नाही. आज एवढी भारी आयडिया दिली म्हणून मी आले. पण तुम्हाला आवडलं नसेल तर मग मी फाडूनच टाकते. काय काढून काय टाकते लगे? मीरा बरोबर म्हणाली. काय म्हणत होती? हेच की आता बाबांकडे जाऊ नकोस. पण मीच तिचं ऐकलं नाही. नर्वस काय होतेस? इकडे ये, बघूया आपण. वा वा, नाट्याचा पाडा. हे काय छान केलेस ग. हे बघू दुसरं. वा 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 वा, काय कार्टून्स काढले, एक प्राणी काढले. अप्रतिम, म्हणजे माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त सुंदर केलेलं आहेस तू. मला आवडलं. ऑफकोर्स, खूप आवडलं मला. पण मीरा मला म्हणाली की आत्ता बाबांना दाखवू नकोस का. ते ठीक आहे, ठीक आहे, ते मी बोलेन तिच्याशी. बाबा मला खूप भारी वाटतंय. का ग? तुम्ही मला आयडिया दिलीत ना म्हणून. बाई, बस माझ्या तू है ना, हुशार मुलगी. आवडलं ना. हो. तर बघा मी रोज करणार सगळं. मीरा, तो पाड्यांचा चार्ट खूप छान झालाय. हे दुर्वाने मला सांगितलं की तूच तो तयार केलाय. छान झालं. सॉरी, मी मगाशी उगीच चिडलो तुझ्यावरती. नाही नाही, प्लीज तुम्ही सॉरी वगैरे बोलू नका प्लीज. नाही नाही, माझी चूक झाली तर सॉरी म्हटलंच पाहिजे ना. नाही, तुमचं काय चुकलं त्यात. उलट मीच सॉरी. मी असं जुन्या आठवणी काढायला नको होतं. आय एम सॉरी. नाही नाही, त्याच्यामुळे काहीच नाही झालंय. त्याच्यामुळे नाही मग अजून कशामुळे झालंय? हो मला माहिती आहे, आम्ही जाण्यापूर्वी किती छान मूडमध्ये होता तुम्ही, सगळं अगदी उत्साहात करत होता. आणि आम्ही आल्यानंतर मला कळतंय सगळं माझ्यामुळेच झालंय. नाही नाही, तुझ्यामुळे नाही झालं ते. जाऊ दे, मरू दे, मरू दे ते. असं काय करता? मला कळलं पाहिजे नेमकं झालंय काय. नाही म्हणजे माझ्यामुळे नाही तर कशामुळे झालंय सगळं? मी तू गेल्यानंतर मधुरा इथे आली होती एक बॅग घेऊन. ती मला म्हणाली की ताईने ही बॅग मागितली. कसली बॅग? त्या बॅगेमधला चुकून एक फोटो खाली पडला. तो तुझा आणि आदित्यचा होता. तर तुमचे काही फोटोग्राफ्स होते आणि तुमची काही पत्र होती त्याच्यामध्ये. आणि मग माझं डोकं फिरलं. मी परत चिडचिड केली. काही क्षणानंतर मी शांत झालो आणि मला लक्षात आलं की नाही, मीरा आता पूर्वीची राहिलेली नाहीये. मीरा आता पूर्णपणे आमच्या कुटुंबामध्ये सामावून गेलेली आहे. ती आता पूर्णपणे आमची झाली आहे. आणि मग माझं डोकं शांत झालं. मी विचार केला. आय एम सॉरी, म्हणजे मी सॉरी. नाही पण ही कसली बॅग आहे मला खरंच माहित नाही. मी असं काही मागितलंच नव्हतं. हो, मला खात्री आहे. मला खात्री आहे पूर्णपणे. हे आपल्या दोघांमध्ये काहीतरी सतत वितुष्ट यावं म्हणून जाणीवपूर्वक मधुरा हे सगळं करते. मला कळते ना. पण नेमकं त्यांनी दिली आणि ते मी पाहिलं आणि मग काही क्षणांसाठी माझी मनस्थिती ती राहिली नाही ग. मी तरी काय करू, सॉरी. पण मग माझ्या लक्षात आलं की नाही, हे सगळं मुद्दाम करते ती. आणि सॉरी, माझ्या तुझ्याबद्दल काही तक्रार नाहीये, म्हणजे काहीच नाही प्रॉब्लेम.
ती बॅग कुठे? मरू दे ना, कशाला आता ती परत उकरून काढायचं. ती बॅग कुठे? माझ्या खोलीत आहे. मीरा ऐक मला, मीरा असं करू नकोस आता, नको ते काहीतरी. मीरा, अरे यार. ही क्वीन फार त्रास देते, हिला ना काढावंच लागेल. काढ काढ. मीरा आहे ती समज, आणि मग काढ बघ कशी जाते की नाही खड्ड्यात. आता तर तिला खड्ड्यात घालावंच लागणार आहे. ए आदित्य, ये इकडे. बस 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 बस, आम्ही पार्टी करतोय. हे घे, तू हे खा. तू पण घे. पण कशाबद्दल पार्टी? म्हणजे मिठाई कशाबद्दल? अरे आज मधुराने मोठं काम केलंय. काय केलंय हिने? तिने तुझे आणि मीराचे जुने फोटोज आणि लेटर दादाला नेऊन दिलं. आता मीराची असली वाट लागणार आहे ना पुन्हा. ओ माय गॉड, संध्याकाळ झाली पण. मधुरा, आपण खुश असलो ना की वेळ कसा जातो कळतच नाही. सिरियसली. अरे आज दिवसभर आम्ही खूप मज्जा केली. उत्तरा, आता पुढच्या पार्टीसाठी मिठाई तयार ठेव. एनी टाइम. तू पार्टी करण्याची कारण देत जा, मी मिठाई आणत जाईन. काय? चलो, निघते मी आता. अगं थांब ना, डिनर करून जा ना. नाही नको, आता मला घरी काय चाललंय हे जाणून घेण्याची घाई झालीय. हो हो हो, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. हा प्लीज तू तिकडे जा आणि सांग काय घडतंय ते. ऑफकोर्स, तुला लाईव्ह टेलिकास्ट देतच राहीन मी. फोनवर बोलू आपण. चलो बाय. बाय आदित्य. बाय बाय. उत्तरा, चलो भेटू. फोन कर मला. येस येस, नक्की. बाय बाय. आता तू रागवणार असशील ना मला की मी हे सगळं का केलं वगैरे. हो, कारण मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? मग मीरा ताईला काय गरज होती तुला दुःखात ढकलण्याची? तुला पुन्हा एकदा सांगतोय, विसर ते सगळं. कळतंय का तुला? आणि तुला काय करायचंय ते कर, पण त्यात मला इन्व्हॉल्व करू नकोस. ओके? तुला खरंच कळत नाहीये का मीरा ताई काय करतेय तुझ्यासोबत? तुला किंमत नाहीये तुझ्या प्रेमाची. ठीक आहे ना, कळेल तुला, एक दिवस कळेल. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली आहे. तिने माझ्या प्रेमाची किंमत करो ना करो, पण ती माझ्या प्रेमाचा अपमान कधीच करणार नाही. आणि मी सुद्धा माझ्या प्रेमाचा कधीच अपमान होऊ देणार नाही. कळलं तुला?